मित्रांनो, माधवी महाजनी यांनी लग्न केलं खरं रवींद्र महाजनी यांच्या बरोबर, पण संसार मात्र एकट्यानेच हाकला. एकटीनेच अगदी खंबीर आणि खमकेपणाने केला. त्यांचीच संसार गाथा त्यांच्या शब्दात. चौथा अंक या पुस्तकातून. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, माधवी महाजनी लिखित चौथा अंक या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सुरुवातीला GRM गश्मीर रवींद्र महाजनी डान्स अकादमीमध्ये कथ्थक, भरतनाट्यम, गिटार, हार्मोनियम, तबला सर्व शिकवले जायचे. गश्मीर वेस्टर्न डान्स शिकवायचा, पण नृत्य व वादन कला शिकवण्यासाठी बाहेरून शिक्षक शिक्षिका मिळवायला लागायच्या. कधी कोणी अचानक सोडून जायचे, कधी आमच्याकडून विद्यार्थी विद्यार्थिनी मिळवायच्या आणि मग त्यांचेच घरी क्लास घ्यायला सुरुवात करायचे असे शिक्षक करू लागले. कोणी एखादा शिकवायचा कमी आणि बरोबरीच्या मुलामुलींची गप्पा मारणे, सिगरेटी ओढणे असेच त्यांचे चालायचे. शिक्षक अचानक गायब झाले की गश्मीरला धावपळ करावी लागायची, कारण फी तर घेऊन ठेवलेली असायची. पण माझ्या आग्रहामुळं गश्मीरने बरेच दिवस ही तारेवरची कसरत केली. एकदा आम्ही किशोर पंपचे मालक किशोर देसाई यांच्याकडे गेलो होतो. त्यांची पत्नी भाग्यश्री ही माझी मैत्रीण. त्यावेळी देसाई मला म्हणाली, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स आहेत, त्यासाठी त्यातले तज्ज्ञ इंजिनियर्सही आहेत. पण एखाद्या मशीन मधला एक बारीकसा पार्ट जरी काम करेनासा झाला, काही कारणाने मशीन काम करेनासे झाले, तर मी स्वतः ते दुरुस्त करू शकतो. मी कोणावरही अवलंबून नाही. एखादा म्हणाला की मला यातला दोष काही कळत नाही, मशीन नादुरुस्त आहे, तर बाया सरसावून मी पुढे होतो आणि मशीन मधला दोष स्वतः शोधून काढतो. दुसरा कोणी हात झटकून मोकळा होऊ शकतो, पण जो बिझनेस चालवतो त्या मालकाला असे करून चालत नाही. आपण ज्या प्रकारचा बिझनेस करतो त्यातली इत्थंभूत माहिती आपल्याला पाहिजे. घरी आल्यावर गश्मीरने त्यांचा हाच विचार मला चांगला पटवून दिला. इमोशनल अटॅचमेंट आहे म्हणून बिझनेस होत नाही. आपण जो बिझनेस करतो तो पूर्णपणे आपल्याला स्वतंत्रपणे हाताळता आला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. हा कदाचित पिढीतला फरक होता. मी भावनेनं विचार करीत होते आणि तो व्यवहारात काय शक्य आहे ते पाहण्याची गरज आहे असं मला सांगत होता. अखेरीस मलाही ते पटले आणि मग हळूहळू बाहेरून शिक्षक बोलावून ज्या कला शिकवाव्या लागतात त्या आम्ही आमच्या अकादमीमध्ये शिकवण्याचे बंद केले. प्रवीण तरडेशी गश्मीरची ओळख झाल्यावर सुट्टीच्या काळात प्रवीण तरडे आमच्या संस्थेमध्ये अभिनयाचे वर्ग घेऊ लागला. त्यामुळे आमचे त्याच्याशी खूप चांगले संबंध निर्माण झाले. त्यानं अकादमीच्या मुलांना घेऊन तदैव लग्नम हे नाटक बसवलं. या साऱ्यालाच लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. कालांतरानं आता GRM डान्स स्टुडिओमध्ये फक्त डान्स शिकवला जाऊ लागला. प्रवीण मला MD म्हणतो, कारण संस्थेची सारी व्यवस्था मी पाहायची. एकदा मी प्रवीणला म्हटलं, मला काश्मीरची काळजी वाटते, तो फिल्म लाईन मध्ये जायचं म्हणतोय. तेव्हा तो म्हणाला, MD काळजी करू नका, काश्मीर लंबी रेस का घोडा आहे. काश्मीर कोणत्याही कामासाठी गांभीर्यपूर्वक कष्ट घेतो व हाती घेतलेलं काम तडीस नेतो. प्रवीणचा काश्मीरवर लोभ होता आणि विश्वासही होता. त्यामुळं प्रवीणने देऊळ बंदमध्ये काश्मीरला नायकाची भूमिका दिली. त्या संधीचं काश्मीरने सोनं केलं. अजूनही त्याला कोणी भेटलं की ते चित्रपटातले त्याचं नाव राघव शास्त्री म्हणूनच हाक मारतात. त्याच सुमारास कॅरी ऑन मराठा या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. हा चित्रपट आधी रिलीज झाला. त्या चित्रपटासाठी काश्मीरला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. नंतर एकदा N. चंद्रा यांना लॅटिन अमेरिकन डान्स संबंधी एक चित्रपट काढायचा होता. त्यात काश्मीर पारंगत होता. काश्मीरनं त्यासाठी ऑडिशन दिली तेव्हा त्याची निवड झाली. दोघे त्या काळात बरेचदा भेटत. या चित्रपटासंबंधी त्यांच्या गप्पा होत. पण पुढे काही कारणाने या चित्रपटाची सुरुवातही होऊ शकली नाही. सिने क्षेत्रात काही करून दाखवायचे असेल तर आपल्याला चित्रपटाच्या अनेक अंगांचा अभ्यास करावा लागणार आहे हे काश्मीरच्या डोक्यात पक्के होते.
पैशांखातर अनेकांना नको असलेलं काम करावं लागतं. अर्थात हा शेवटी व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळं काश्मीर ते गैर आहे असं म्हणत नाही. पण आपल्यावर अशी वेळ यायला नको असेल तर आपला पाया भक्कम हवा याची जाणीव त्याला होती. त्यामुळं त्या दृष्टीनं त्याने सतत सिनेमातल्या गोष्टी शिकण्यावर भर दिला. चित्रपटाचे मेकिंग, चित्रपट सृष्टीतील लोकांची चरित्रे अशी भरपूर पुस्तके त्याने वाचली. कॉलेजमधला वेळ त्यानं टाइमपास न करता सिनेमांविषयी माहिती मिळवण्यावर जास्त घालवला आणि तोच पुढे त्याच्या उपयोगी पडला. तो लवकर स्वावलंबी बनला. अभिनयाच्या बाबतीत कोणतं काम करायचं आणि कोणतं नाकारायचं याचा निर्णय आता तो घेऊ शकतो. बेगर्स आणि चूजर्स या 2 वर्गांपैकी तो चूजर्स या वर्गात आहे. ते त्याच्या आजवरच्या मेहनतीमुळे व अभ्यासामुळे. आपण कोणतं काम करायचं आणि कोणतं नाही याची काश्मीर निवड करू शकतो. NCPA मध्ये काश्मीरनं प्रशिक्षण घेतलं. त्याला पृथ्वी थिएटर्समध्ये नाटक सादर करायचं होतं. दिग्दर्शन, पटकथा, अभिनय कुठल्या तरी क्षेत्रात त्याला काम हवं होतं. त्यासाठी तो 2 वर्ष पृथ्वी थिएटर्समध्ये जाऊन तिथं असलेल्या बड्या बड्या ग्रुप्सना विचारत असे. पण त्याचा शिरकाव होत नव्हता. हा काय मॉडेलिंग वगैरेला ठीक आहे, बाकी याला काय जमणार आहे असाच सर्वांनी समज करून घेतला. अखेरीस तो या निष्फळ प्रयत्नांना कंटाळला. म्हणाला, मी स्वतःच एक नाटक सादर करतो. लेखन, दिग्दर्शन सगळं मी करतो. पण पृथ्वी थिएटर्सला मला माझं टॅलेंट दाखवून द्यायचंय. सुरुवातीला मी त्याला यासाठी विरोध केला. मला वाटत होतं एकदा यानं दिग्दर्शन वगैरे कामं सुरू केली तर अभिनेता म्हणून याला निर्माते घेणार नाही. कारण आमच्या जमान्यात असेच होते. नट हा फक्त नट असे. त्याचं सगळं भवितव्य दिग्दर्शकांवर अवलंबून असे. तो जसं सांगेल तसा नट अभिनय करायचा. बाकी गोष्टीत नट लक्ष घालत नसत. मला वाटलं की हा स्वतःच जर दिग्दर्शन वगैरे करू लागला तर दिग्दर्शक याला नट म्हणून सिनेमात घेणार नाहीत. पण याही वेळी मला काश्मीरनं पटवून सांगितलं की आता पूर्वीचा काळ गेला, आता प्रेक्षकही बदलला आहे. त्याला संवेदनशील, उत्स्फूर्त अभिनय करणारा अभिनेता आवडतो. आताच्या नटाकडे उत्तम वाचन, नॉलेज हवे तर त्याचा अभिनय परिपक्व होताना दिसेल. आणि त्यातून जर मी एखाद दुसरं नाटक सादर केलं म्हणून दिग्दर्शक किंवा निर्माते त्यांच्या सिनेमात नट म्हणून मला घेणार नसतील तर मलाही अशा दिग्दर्शकांकडे काम करायला आवडणार नाही. माझं आणि काश्मीरचं नातं अगदी जिव्हाळ्याचं आहे. तो कोणतंही काही वेगळं करायला निघाला की मी थोडी सावध होते. यातून याला पुढे त्रास नको व्हायला असे वाटते. मग मी यातले धोके त्याला दाखवून देते. पण काश्मीरशी बोलल्यावर त्याची ही एक बाजू आहे. त्यानं हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे हे माझ्या लक्षात येतं. त्याला अमुक एक गोष्ट करायची आहे. आपण नको म्हटलं तरी तो त्यात उडी घेणारच हे एकदा कळलं की मग मात्र त्याच्या निर्णयात सर्वस्वानं मी त्याच्या पाठीशी उभी राहते. अगदी जागा गहाण टाकण्यापासून जे काही लागेल, ज्या अडचणी येतील त्या सर्वात मी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. काश्मीरनं टिपिंग पॉइंट ही माल्कम ग्लॅडवेल यांची कादंबरी वाचल्यावर ठरवलं की त्यातील संकल्पनेवर आधारित आपण नाटक बसवायचं. तंत्रज्ञानात इतकी प्रगती होते आहे की 2050 मध्ये नातेसंबंध कशा प्रकारचे होतील हे या कथानकात रंगवलं होतं. एकूण नाटकाची कल्पना तशी क्लिष्ट होती, पण काश्मीरनं त्याची मांडणी नाविन्यपूर्ण केली. हे नाटक संहिता, दिग्दर्शन, अभिनय सर्वच बाबतीत उत्कृष्ट ठरलं. पृथ्वीच्या फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट नाटक हे एक बक्षीस सोडून पृथ्वी थिएटर्सची बाकी सर्व बक्षिसं या नाटकानं पटकावली. त्याचं कारणही काश्मीरनं रंगमंचावर सांगितलं. तो म्हणाला, माझं नाटक 3 मिनिटं जास्त झाल्यामुळं मी तुमचा नियम मोडला, याबद्दल मी दिलगिरी आहे. पण माझ्यापुढं 2च पर्याय होते. एक तर उत्कृष्ट नाटक सादर करायचं किंवा नाटक लहान करायचं. मी उत्कृष्ट नाटकाचा पर्याय निवडला. परीक्षकांनाही या नाटकाचं तोंड भरून कौतुक केलं. ते म्हणाले, खरं म्हणजे याच नाटकाला पहिला क्रमांक मिळायला हवा होता, पण केवळ तांत्रिक कारणामुळे तो देता येत नाही. या फेस्टिवलमध्ये काश्मीर ज्यांच्याकडे 2 वर्ष काम मागत होता त्या प्रस्थापित मंडळींचीही नाटकं होती. या सगळ्यांमध्ये काश्मीरचं नाटक सरस ठरलं. भारतभरातून शेकडो नाटकं पृथ्वी थिएटर्सकडे या फेस्टिवलसाठी येतात. त्यातून 64 नाटकांची निवड होते आणि त्यातून फक्त एकच नाटक सर्वोत्कृष्ट ठरतं.
म्हणजे वर्षातून एकदाच मिळणारं एकमेव बक्षीस गश्मीरला पहिल्याच प्रयत्नात मिळालं होतं. या काळात गश्मीर जे प्रयोग करीत असे ते रोज किंवा सातत्यानं नसत. 2-3 दिवस प्रयोग केल्यानंतर ते लोक 2-3 महिन्यांनी तोच प्रयोग करीत. पण तो प्रयोग अगदी वेगळ्या तऱ्हेनं सादर केला जात असे. त्यामुळे वर्षभरात त्यांचे 4-5च प्रयोग होत. अशा प्रकारे त्या ग्रुपनं 4 वर्ष पृथ्वी थिएटर्सला प्रयोग केले. NCPAला गश्मीरनं नसरुद्दीन शहांचं 15-20 दिवसांचं एक वर्कशॉप केलं. त्यातून त्याला ज्या छोट्या मोठ्या गोष्टी कळल्या त्या त्यानं पुढे उपयोगात आणल्या. कलाकृतीचे कागद, चित्रीकरण आणि संपादन हे 3 टप्पे आहेत असं गश्मीर समजतो. लेखन, चित्रीकरण, दिग्दर्शन यातील काहीही करण्यात त्याला आनंद मिळतो. विशेषतः एडिटिंग हा प्रकार गश्मीरला जास्त आवडतो आणि त्यामुळंच तो चांगला दिग्दर्शक होऊ शकतो. रवीने आधी सत्तेसाठी काहीही हा मराठी चित्रपट काढला होता. त्यानंतर जर पुन्हा दुसरा मराठी चित्रपट काढला तर त्यासाठी 30 लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकार देते. गश्मीर त्याच्या बाबांना म्हणाला, तुम्ही माधवी आर्ट्सतर्फे एक चित्रपट काढलेला आहे, आता मी दुसरा काढतो, म्हणजे आपल्याला निदान 30 लाख नक्की मिळतील. त्यावर रवीने होकार दिला. मग गश्मीर एका फायनान्सरकडे गेला. त्यानं सांगितलं की आपण एक मराठी चित्रपट काढूयात. सुहास शिरवळकर यांची प्राक्तन नावाची ती कादंबरी होती. मला व गश्मीरला ती आवडली होती व यावर चांगला चित्रपट तयार होऊ शकेल असं वाटलं. चित्रपटाचं नाव ठरलं. नील डिसोजा परत आला. गश्मीरनं फायनान्सरला हमी दिली की हा चित्रपट चालेल तितका चालेल, पण त्यावर आम्हाला मिळालेले 30 लाख मी तुम्हाला देईन, तसे लिहून देतो. 30 लाख रुपयांची सिक्युरिटी मिळतेय म्हटल्यावर तो फायनान्सर नवीन चित्रपटासाठी खर्च करण्यास तयार झाला. सर्व तयारी झाली. गश्मीरनं सायनिंग अमाऊंट देतो म्हणून कलाकारांना शब्द दिला. या चित्रपटात रवीलाही भूमिका दिली. फायनान्सरकडून चेक मिळण्याच्या आदल्या दिवशी रवी म्हणाला, त्या फायनान्सरशी माझी भेट घडवून आण. त्यावेळी रवीचे एके ठिकाणी चित्रीकरण चालू होते. तिथे गश्मीर फायनान्सरला घेऊन रवीकडे गेला. तेव्हा अचानक रवी फायनान्सरला म्हणाला, तुम्ही 30 लाख घेणार आहात ना, मग 10 लाख मला द्यायला हवे. हे ऐकल्यावर फायनान्सर बिथरला. व्यवहारात काहीतरी गडबड दिसते असं वाटून त्यानं व्यवहारातून काढता पाय घेतला. 2 वर्ष खेटे घालून गश्मीरनं प्रयत्नपूर्वक त्या फायनान्सरला तयार केलं होतं. हातातोंडाशी आलेला घास गश्मीरचा काहीही दोष नसताना काढून घेतला गेला. त्याच्या महत्वाकांक्षेवर रवीच्या एका वाक्यामुळे पाणी पडलं होतं. गश्मीरला या गोष्टीचा धक्का बसला. फायनान्सरकडून पैसे मिळाले की लगेच दुसऱ्याच दिवशी सायनिंग अमाऊंट देईन असं गश्मीर कलाकारांना सांगून बसला होता. आता आपण इतरांना शब्द दिलेला असताना तो पाळता येणार नाही या कल्पनेनं गश्मीर निराश झाला. अजून तो चित्रपट क्षेत्रात नवीन होता. सुरुवातीलाच आपल्याकडून अशी फसवेगिरी होता कामा नये अशी त्याची फार इच्छा होती. आणि मुख्य म्हणजे त्याचं स्वप्न, त्याची महत्वाकांक्षा सत्यात उतरवण्याच्या क्षणीच ती विरून गेली. त्यामुळे आता त्याच्या डोक्यातून तो विषय जाईना. तो पुण्याला येऊन माझ्याशी बोलला. याही वेळी मला वाटत होतं की त्यानं इतक्या लहान वयात निर्माता होऊ नये. मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझी मैत्रीण सुधा ओक घरीच होती. तिला सारं ऐकून वाईट वाटलं. ती म्हणाली, माझे काही पैसे मी एफडीत ठेवलेत. त्याचा व्याजावर माझा खर्च चालतो. ते पैसे मी तुम्हाला देते. मला जे व्याज मिळते तेवढे तुम्ही मला देत राहा, म्हणजे माझा नेहमीचा खर्च भागेल. खरं म्हणजे ही तिच्या दृष्टीनं मोठी जोखीम होती, कारण ती तिची जन्मभराची कमाई होती. पण गश्मीरचं बोलणं ऐकल्याबरोबर तिनं तशी तयारी दाखवली. आम्ही तेव्हा काही बोललो नाही. नंतर विचार केला आणि ठरवलं, आपलं घरच गहाण ठेवूया आणि त्यावर पुन्हा बँकेकडून कर्ज घेऊया. मला यात फार मोठी रिस्क वाटत होती. गश्मीरला चित्रपट विषयक अनुभव फारसा नव्हता, पण त्याला टिपिंग पॉइंट या नाटकामुळं आत्मविश्वास आला होता. शिवाय बाकीची इतकी तयारी झालेली असताना हाताशी आलेली गोष्ट इतक्या सहजासहजी सोडून द्यायला तो तयार नव्हता. त्यामुळं आम्ही बँकेकडून 10 लाखाचं कर्ज घेतलं. घर माझ्या नावावर असल्याने ते कर्ज माझ्या नावावर घेतलं. जामीनदार म्हणून त्यावर गश्मीरने सही केली. दुसरा जामीनदार माझी मैत्रीण सुधा ओक ही राहिली.
गश्मीरनं चित्रपटाची संहिता लिहिलेली होती. त्या चित्रपटाचे सहनिर्माते अशोक मेहता होते. ते या चित्रपटाचं चित्रीकरण करणार होते. गश्मीर दिग्दर्शक होता. नील डिसूजा परत आला. या नावाने चित्रपटास सुरुवात केली. अचानक अशोक मेहता यांचं निधन झालं. मग एक एक करत अनेक जबाबदाऱ्या गश्मीरवर पडत गेल्या आणि तो एकटा त्यांच्याशी लढत राहिला. वासंती कुलकर्णी हिने तिचं फार्म हाऊस शूटिंगसाठी वापरण्यास दिलं. शूटिंगच्या धबडग्यात तिच्या घरातील काही गोष्टींची थोडीफार नासधूस झाली, पण तिनं त्याचा कधी बाऊ केला नाही. माझ्या बहिणीची नणंद प्रतिभाताई पवार, त्यांचा लोणावळ्याला मोठा बंगला होता. तो त्यांनी आम्हाला आमच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिला. रात्र रात्र शूटिंग चालायचे. त्याचे आवाज होत, पण त्याबद्दल त्यांनी कधी नाराजी किंवा तक्रार दाखवली नाही. शूटिंग संपल्यावर टोकन म्हणून काही पैसे पाकिटात घालून त्यांना आम्ही देत होतो, पण त्यांनी ते घेतले नाहीत. मग आम्ही त्यांच्या देवापुढे ते पैशाचे पाकिट ठेवले. प्रतिभाताईंचं आमच्यावर खूप प्रेम होतं. अलीकडेच त्यांचा अंत झाला. जीवावर उदार होऊन तयार केलेला हा चित्रपट फारसा चालला नाही. याला अनेक कारणं होती. गश्मीरनं लहान मोठी शूटिंगची कामं केली होती, पण चित्रपट म्हणजे मोठं प्रकरण असतं. त्यात दिग्दर्शन, कॅमेरा, कलावंत अशा अनेक गोष्टींची जबाबदारी त्याच्यावर अचानक येऊन पडली. वडिलांनी खो घातला नसता तर मी आरामात दिग्दर्शन करण्याचं काम केलं असतं आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या इतरांनी उचलल्या असत्या. त्याच्यामुळं आपण या साऱ्या गुंत्यात अडकलो अशी अपेक्षाभंगाची गडद छाया त्या काळात गश्मीरच्या मनात असणार. त्यातच राहतं घर गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाची सतत टांगती तलवार. नवीन चित्रपटाची एवढी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी तो मनाचा शांतपणा लागतो, तो त्याला त्यावेळी अजिबात मिळाला नव्हता. कारणं काहीही असतील, पण या चित्रपटात गुंतवलेले पैसे बुडाले. बरेच प्रयत्न करून गश्मीरनं हा चित्रपट पूर्ण केला, पण यात त्याची 4 वर्ष गेली. त्यामुळं त्याचे मनस्वास्थ्य हरवल्यासारखे झाले. काही काळ गश्मीर डिप्रेशनमध्ये होता. अर्थात त्या घटनेचं आता त्याला दुःख नाही होतं ते बऱ्याचसाठी अशी त्याची वृत्ती आहे. त्यामुळं त्याचं म्हणणं की या 4 वर्षात मी पुष्कळ काही शिकलो. निर्मिती, चित्रीकरण, एडिटिंग अशा अनेक गोष्टी त्याला करता आल्या, शिकता आल्या, माहिती मिळाली. त्याला खरं तर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी इथे जाऊन चित्रपट विषयक शिक्षण घ्यायचं होतं, पण त्याचा खर्च त्यावेळी 50 लाख येणार होता. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला असे महागडे कोर्स करता आले नाहीत. आता तो म्हणतो, परिस्थितीमुळे म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, पण प्रत्यक्ष अनुभवातून हा चित्रपट करताना मला ते सारं शिक्षण मिळालं आहे. कधी कधी वाटतं, घर गहाण टाकून त्या कर्जावर चित्रपट काढण्याचा खटाटोप आणि एवढं टेन्शन घेण्यापेक्षा शांतपणे त्याला सगळं मनासारखं करता आलं असतं तर. चित्रपटात आमचे 80 लाख बुडाले. नेहमीप्रमाणे इव्हेंट्स, क्लासेस असे काही ना काही करून आम्ही सगळे कर्ज फेडले, पण त्याऐवजी घर गहाण ठेवून गश्मीरला 50 लाख रुपयात हवे असलेले NYUचे ग्रॅज्युएशन करता आले असते. असो, अशा साऱ्या जर तरच्या गोष्टीत अर्थ नसतो. नियतीच्या मनात असते तेच होत असते. मी एकदा किरणला म्हटलं की गश्मीरसाठी एखादी छानशी मुलगी बघ ना, तू त्याला लहानपणापासूनच ओळखतेस. तेव्हा तिने पटकन गौरीचा फोटो मला मोबाईलवर दाखवला. नंतर त्याविषयी काही महिने काहीच बोलणं झालं नाही. मला पण गश्मीरच्या लग्नाची खूप घाई नव्हती. मग 6-7 महिन्यांनंतर मी किरणच्या घरी गेले असताना तिला सहज म्हटलं की काय ग, ज्या मुलीचा मला फोटो दाखवला होतास तिचे लग्न झाले का? तिने तिच्या भाचीला फोन लावला. गौरी तिच्या भाचीची मैत्रीण होती व तिला कळले की गौरीचे लग्न अजून झालेले नाही. मग तिने मला तिचा फोटो फॉरवर्ड केला व मी काश्मीरला पाठवला. त्यानंतर परत काही दिवस गेले व किरणच्या भाचीचा पूजाचा मला फोन आला की तुमचा यावर काय विचार आहे. तेव्हा मी तिला म्हटले की मी काश्मीरला विचारून सांगते. काश्मीरला विचारले तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, पण आधी थोडं तरी बोलणं भेटणं झालं पाहिजे. मग ते काही काळ फोनवर बोलले व काही वेळा भेटलेही. मग काही दिवसांनी गौरीची मोठी बहीण अनु मला फोन करून म्हणाली की तुमचा निर्णय काय आहे तो लवकर कळवा. तेव्हा काश्मीर म्हणाला की नाकारण्यासारखं काहीच नाही वाटत, तर तू कळवून टाक हो. मग अनु, तिचे यजमान व गौरीचा भाऊ कौस्तुभ बोलणी करायला पुण्याला आले.
तेव्हा आमचा व्यवसाय चांगला चालला होता, पण कर्ज फेडायला अजून 1 वर्ष लागणार होतं. मी त्यांना म्हटलं की आता साखरपुडा करू व 1 वर्षाने लग्न करू, म्हणजे आमचे कर्ज फिटलेले असेल. काश्मीरची इच्छा 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न करायची आहे. खर्च जास्त होईल, पण आपण तो अर्धा-अर्धा वाटून घेऊ. देण्या-घेण्याबद्दल आमच्या काहीच अटी नाहीत. पण ते थांबायला तयार नव्हते. मग साखरपुडा व लग्न त्याच वर्षी झालं. त्यांनी थाटात लग्न करून दिलं. लग्नाआधी मला थोडी धास्ती वाटत होती. तिच्या घरात आई-वडील दोघंही नाहीत. उद्या काही वाद किंवा गैरसमज झाले तर? पण माझ्या आत्या कुमुदिनी गुने यांनी मला समजावलं की तिला आई नाही, तर तू तिची आई हो. मलाही ते पटलं, कारण मोठ्यांचंच ऐकायचं हे संस्कार आमच्या आईने आमच्यावर केले होते. अजूनही गौरीची आई बनण्याचा मी प्रयत्न करते व तीही समजून घेते. अशा रीतीने दोघांचे शुभमंगल झाले व संसार सुरू झाला. काश्मीरचं चित्रपटसृष्टीतील करिअर तेव्हा सुरू झालं होतं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.